गाइस, वेलकम टू माय YouTube चॅनल आरू सेशन व्लॉग्स. जर तुम्ही मला व्हिडिओ आवडत असेल तर मला सपोर्ट, सबस्क्राइब करा आणि शेअर ही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर नाही का, मी आता 6th स्टँडर्डला आहे. माझे नाव पोकळे आहे आणि मी आता माझ्या मामाच्या गावाला आलेली आहे, बीड राजुरी नवगण. हाच मी राहणार आलेले म्हणलं माझा फर्स्ट व्लॉग इथूनच सुरुवात करावा माझ्या गावापासून. सगळ्यात पहिली माझ्या इथे शेजारीच आहे पंचवटीचं झाड. त्या पंचवटीच्या झाडामध्ये 5 झाडं एकत्रित लावलेली आहेत. पेरूचं झाड, कडीपत्त्याचे झाड, अजून आंब्याचे झाड, आणि अशी 5 झाडं एकत्रित आहेत. त्यानंतर आपल्याला समोरच जांभळाचं झाड, शेवचं झाड आणि जास्वंद झाड आहे. आता खूप फुलं येतील. आता पण माझी आजी येऊन ते फुलं तोडून गेली देवांसाठी, त्यामुळे आता फुलं राहिली. खूप मोठे वडाचे झाड आहे. किती मोठे वडाचे झाड आहे. त्यानंतर समोर आहे जांभळाचे झाड. हे मोठं झाड आहे, त्यापेक्षा मोठे झाड आहे आमच्याकडे. त्यानंतर फुलांचे झाड, इथे पण फुलांचे झाड आहे. त्यानंतर इथे पाणी पिण्यासाठी रांजण आहेत. आमच्याकडे 4 नळ्या आहेत. 1, 2, 3, 3 आणि चौथं ते तिकडे पलीकडे आहे. हे बघा, हे इथे पण झाडं आहेत खूप. आणि त्यानंतर हे आमचं किचन आहे. इथे नाश्ता होतो, म्हणजे हॉटेल होती तिथे आधी, पण आता करत नाहीत. इथे झाडं आहे, तिथं खूप छान. आणि हे सगळ्यांचे फेवरेट झाड म्हणजे मोगऱ्याचे झाड आहे. या मोगऱ्याचा वास खूप छान येतो. मी म्हणाले होते ना, खूप मोठं जांभळाचं झाड आहे. तर आपण ते बघूया. हे बघा, किती मोठं जांभळाचं झाड आहे. वरून ते खालीपर्यंत किती मोठं जांभळाचं झाड आहे. त्यानंतरच आपल्या येथे खूप मोठ्या गाया आहेत. माझ्या बाबाकडं 15-20 गाया आहेत. एकूण 2 बैल आहेत पांढरे कलरचे. वासरू ही 2-3 आहेत आमच्याकडे. त्यानंतर हे खूप नारळाचे खूप मोठे मोठे अतिशय उंच उंच झाड आहेत. आणि ते सूर्यप्रकाशही खूप छान पडतो. आणि त्यानंतरच आपण खूप मोठं उमराचं झाड बघणार आहोत. त्या इकडे बघा, किती मस्त याचे झाड आहेत. हे झाड झाल्यानंतर समोरच इथे पण खूप मोठं चाफ्याचं झाड आहे. चाफ्याच्या झाडानंतर समोर क्रिसमसचं झाड आहे. आमच्याकडे क्रिसमसचे 4 झाड आहेत. 4 झाडानंतर समोरच उमराचं झाड आहे. तर आता आपण उमराचं झाड बघूया. किती मोठं हे उमराचं झाड आहे. हे बघा, अर्ध्या गाय तुम्हाला दिसल्या नव्हत्या, इथपर्यंत दिसल्या होत्या. त्यानंतर हे बघा, हे 2 बैल आहेत. त्यानंतर या म्हशी आहेत सगळ्या. आणि आमच्या रानात 2च सगळ्यांच्या आवडत्या गाय आहेत, ही एक आणि ही एक. यांचे नावही आहेत पोपटा आणि लाडकी. या 2 आम्ही नांगरणीला वगैरे वापरतो त्यामुळे. आणि येथे हौद आहे गायांचे पाणी प्यायचं, तर हा साफ करत आहेत आता ते. चला तर मागं जाऊयात आता. कढीपत्ता झाडानंतर आंब्याचं झाड आहे छान. मला एक सांगायचं विसरले, आमच्याकडं आंब्याच्या बागा, अजून केळीच्या बागा, चिंचाच्या बागा, अजून पेरूच्या बागा आणि पपईच्या सुद्धा बागा आहेत. ऊस पण आहे, ज्वारी, बाजरी सगळं आहे. म्हणजे खूप खाली आहे. तुम्हाला मी ते नंतर कधीतरी दाखवेन. आज आपण एवढंच बघणार आहोत. त्यानंतर हे किती छान आंबे लटकवले आहे. हे तरी एक आहे इथे, पण आमच्या मागं गेले ना आंब्याच्या बागात, तर इतके मोठे आंबे आहेत. त्यानंतर हे बघा, किती भारी आंब्यानंतर इथे जास्वंदाचं झाड. त्यानंतर किती शेवग्याचं
एक झाडी झाल्यावर किती शेवगा लागलेल्या आहेत तुम्ही पण बघू शकता. या शेवग्यानंतर कढीपत्त्याचं झाड आहे, नंतर शोचं झाड, रुटीचं झाड आणि नंतर आपल्याला खाली आपण बघा बोलता बोलता खालीही आलो. आता तुम्हाला खाली आलीच आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या बागा दाखवून देतो. नंतर बघा हे किती मोठे पाईप पडलेले आहेत. हे पाईप बघा अशा कामाला वापरतात. ठिबक सिंचन, तुषार सिंचन हे आमच्या झाडात पाणी देण्यासाठी असे हे वापरतात. आमच्या ह्याच्याकडं आमच्या रानात तुषार सिंचन, ठिबक सिंचन वेगवेगळे असे पाणी देण्यासाठी पद्धती आहेत. जास्त ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापरतात. त्यानंतर त्याचे 2 घरं आहेत जे आमच्या इथे काम करतात, त्यांच्यासाठी 2 घरं बनवलेली आहेत. त्यानंतर इथे पावसाळ्यात खूप नदी वाहते. ही खाली नदी आहे दिसतीये ना. आणि इथे खूप मोठी इथे झाडं आहेत त्या घरांसमोर. खाली जाऊन दाखवते. चला तर अजून आता मी तुम्हाला खाली दाखवते. हे बघा इडलिंबूचं झाड, किती मोठे मोठे इडलिंबू आहेत बघा. एक इडलिंबू एवढे आणि ह्या झाडाला 50 एक इडलिंबू असतीलच, कारण इतके मोठे इडलिंबू आहेत आमच्यापेक्षा. 2च झाड आहेत पण त्यांना खूप मोठे इडलिंबू आहे. हे बघा इथून ते तिथपर्यंत गाया आहेत. चला पुढचं बघूया. आळूचे झाड, त्यानंतर गुलाब, पांढरं गुलाब, पिवळं गुलाब, पांढरं गुलाब, गुलाबी गुलाब, अजून लाल गुलाब, असे 5 प्रकारचे आमच्या रानात आज गुलाब आहेत. त्यानंतरच हे बघा इथे आता आमच्या गायांसाठी गोठा बांधणं सुरू आहे. आज एवढं काम झालेलं आहे बघा. हे असे रेली लावून आज एवढे कामं झालेली आहेत. त्यानंतर मी तुम्हाला